मामका पांडवा शैव किं कुर्वतो संजीय तरी पुत्र स्नेहे मोहितु धृतराष्ट्रसे पुसतु मणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची जे धर्मालय मोहिजे एक पांडवानी माझे गेरस्ती राजे झुंजाचे करी जी तुला अवसरी आय जगसे येरी ते झडकरी कथन करी मजप्रती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचनाला आरंभ करण्यापूर्वी किंवा कोणत्याही कार्याला सुरुवात करायची म्हटलं ते कार्य सुखाचं असो किंवा ते कार्य दुःखाचं असो त्या कार्याला किंवा आपण हाती घेतलेलं कार्य ते निर्विघ्नपणानं पार पडावं म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवताला म्हणजे विघ्नहर्त्या गजाननाला प्रार्थना करतो, भगवंताची आराधना करतो, संत महात्म्यांची आराधना करतो आणि मग आपण आपल्या कार्याला आरंभ करत असतो. नवे नवे ज्या ज्ञानेश्वरीवर आपल्याला जे चिंतन करायचं आहे त्या ज्ञानेश्वरीच्या आरंभाला सुद्धा ज्ञानोबरायाने करूनच आणि या कार्याला आरंभ केलेला आहे. म्हणून आपण सुद्धा आजच्या प्रवचनाला आरंभ करण्यापूर्वी मार्ग दाखवून देण्याआधी दयानिधी संतते प्रमाणे ओम नमो एकदंता वरदायका ओम नमो गणायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मलवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसार्थ भागेश्वरी विनाशुपे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखम रखे करुणालया नमो संतोषाच्या पाया अविद भेदा करुण्या अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नागदो राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ऐसे नमन करुणी हरी कथा बोले बोला बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे ते नमस्कार नाथा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युष्वा मामका पांडवा शैव किं कुर्वतो संजय तरी पुत्रस्ते मोहितु धृतराष्ट्रसे पुसतु मणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची जे धर्मालय मोहिजे एक पांडवानी माझे गेले असते राजे झुंजाचे तरी ते तुला अवसरे काय ते जसे येरी ते झडकरी कथन करी मजप्रती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेविकर्ता निवडलेला श्लोक माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे सकळ संत हृदय सम्राट ज्ञानोबा यांच्या ग्रंथात ज्ञानेश्वरीतील पहिल्याच अध्यायातील आणि पहिल्याच क्रमांकाचा श्लोक आणि आजच्या प्रवचनासाठी निवडलेला आहे. आणि प्रवचनावर श्लोकावर बोलण्या अगोदर थोडस परिचय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आज आपल्या निवडणुकीत येते आणि म्हणजे देवळुंगावे आणि अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथात ज्ञानेश्वरीचं सार्थक पारायण आणि या अखंड हरिनाम सोहळ्याचं वय वर्ष 47 आणि 47व्या वर्षाची आजच्या 5व्या दिवसाचे आणि आजची हरिप्रवचन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ती सेवा आज या ठिकाणी माझ्यासारख्या यथेच पाहुण्याकडे ती सेवा आलेली आहे आणि मी अगदी वेळेवर या ठिकाणी हजर सुद्धा राहिलेला आहे. आणि गेली 47 वर्ष आणि आपल्या या देवळूण गावामध्ये भगवंताचा नामयज्ञ सोहळा उत्साहाने आनंदाने थाटाने जो साजरा होऊन
गेली 47व्या वर्षापर्यंत आपण जी मजल मानली ना माई बापांनो, ती मजल म्हणजेच 47 वर्ष मोठ्या उत्साहाने, मोठ्या जोमाने, मोठ्या जल्लोषाने साजरा होणं, त्याच्या पाठीमागे सुद्धा कोणाची तरी पुण्याई असावी लागतं. आणि ती पुण्याई म्हणजेच माई बापांनो आपला भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यामध्ये आपला हा परिसर, आणि हा परिसर पावन झालेला परिसर, पुनीत झालेला परिसर, आणि या परिसराला अनेक संत महात्म्यांचे चरण स्पर्श लागले आणि अनेक महात्म्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला हा परिसर, आणि पावन झालेल्या परिसरातून मौजे देवरुंग का आणि देवरुंग गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या सप्त्याचं वय वर्ष 47, आणि पुढच्या वर्षी आपण चतुर्थ तप म्हणजे 4 तप आपण साजरे करणार आहोत. परंतु 4 वर्षे तप 4 वर्षे आणि तपोपूर्ती सोहळा आपण संपन्न करणार आहोत ना माई बापांनो. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात. गेली 47व्या प्रथम वर्षापासून तर आताच्या 47व्या वर्षापर्यंत जी मंडळी ह्या उत्साहाचा आनंद घेत आहे, या उत्साहाचा सेवा करत आहे, या उत्सवामध्ये हिरेरीने काही कार्य करत आहे, अशी जी पहिल्या वर्षापासून जी काही मंडळी आपल्या गावामध्ये असतील ना, त्यांना सुद्धा द्यावी तितकी धन्यवाद थोडीच आहे की पुढच्या वर्षाचं आपण 4थं तप अनुभवणार आहोत. आणि ते 4थं तप करण्याकरता सर्वांना त्या पंढरीश भगवान परमात्म्याने 48व्या वर्षाची सप्ताहाची आणि सेवा येईपर्यंत तुम्हा सर्वांचा आयु आरोग्य आणि त्याने सांभाळून ठेवावं, आणि 48व्या वर्ष आपल्या हातून जोमाने व्हावं अशी त्या भगवंताला मी तुमच्यासाठी मी माझ्या वतीनं त्या भगवंताला साकडं घालतो. हे भगवंता, हे रुक्मिणी माते, या ग्रामस्थांना, येथील तरुणांना, येथील महिलांना, आणि 48व्या वर्ष कसं साजरं व्हावं, कसं करावं अशी बुद्धी, अशी चालना तो भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि भूतोन भविष्य आपल्या परिसरामध्ये असा उत्सव झालेला नसेल, असा उत्सव या ग्रामस्थांच्या हातून व्हावं अशी त्या अखिल कोट भगवान पांडुरंग परमात्म्याला मी प्रार्थना करतो. आणि हे वर्ष जे आहे ना, हे वर्ष ज्ञानोबा यांचा 750वा आणि जयंती उत्सव आहे. अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये ज्ञानोबा यांचा मुक्ताबाईचा आणि समाधी जयंती उत्सव, समाधी उत्सव आणि साजरा होत आहे. आणि त्याच कालावधीमध्ये आपला सुद्धा 47वं वर्ष आणि संपन्न होत आहे. जरी 47वं जरी वर्ष जरी असलं ना माई बापांनो, तर हे 47वं वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी फार मोठं महत्वाचं आहे. कारण 750 वर्ष ज्ञानोबा यांच्या आणि जयंतीला होत आहे. म्हणून हे वर्ष काय पावन वर्ष आहे, भाग्यवान वर्ष आहे. आपल्याला ज्ञानोबा यांचा 750 जयंती महोत्सव आपण डोळ्याने पाहिला. आपण भाग्यवान आहोत. आणि ह्या उत्साहाकरिता अनेक संत महात्म्यांनी अट्टहास केलं. अनेक संत महात्मे पायी पदयात्रा करून म्हणजे पायाने चालून या ठिकाणी येत होती. आणि ती मंडळी जरी इथं नसतील तरी त्यांची आठवण आपण करणं हे आपलं हे कर्तव्य आहे. नाहीतर काय होईल, विसरली तया विसरली तया कोण झाली हनी पचतील खाली 84. म्हणजे अनेक करून सावराराम महाराज असतील, अनेक करून मधुसूदन दातार महाराज असतील,
अधिक करून गुरुवारी शंकर महाराज शहाळीकर असतील, अधिक करून रामदास बाबा शेलार असतील, अधिक करून सदाशिव महाराज दळवी आंबे असतील, अधिक करून आपले पंढरीनाथ महाराज पाटील शेखर असतील, अधिक करून वैकुंठवासी सीताराम महाराज पाटील इटाळेकर असतील, हा अशा प्रकारे आणि शिवराम बुवा विलेकर बाबू बुवा पाटील अधिक करून आणि अनेक संत महात्मे आपल्या परिसरामध्ये होऊन गेलो आणि अशा संत महात्म्यांचं आदरणीय मोतीराम महाराज भंडारी असतील, शिवनगरचे अधिक करून संत महात्मे आपल्या या गावामध्ये येऊन गेले आणि ती मंडळी जरी नसतील तरी निवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी. मायबापांनो त्या काळामध्ये असं मंडप आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. कशाचं? कीर्तनच. असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. अशी भरगच्च अशी मंडळी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. बोटावर मोजण्या इतकी मंडळी आपल्याला कीर्तनाच्या मंडपामध्ये बसलेली आपल्याला पाहायला मिळाली. मी सुद्धा लहानपणापासून या सप्त्याच्या मंडपामध्ये कीर्तन श्रवण करायला आम्ही सुद्धा यायचो. अशा कारण पूर्वी आम्ही लहान असताना हरिपाठापासूनच यायचो. तुम्ही जशी मधून यायची ना तसे आम्ही सुद्धा मधूनच यायचो. अशा प्रकारे पूर्वी एवढा जनसमुदाय आपल्याला प्राप्त नव्हता. परंतु संत महात्म्यांची आपल्या परिसरावर कृपा झाली आणि जरी वारकरी जरी नसतील बिना मालकऱ्यांना सुद्धा वारकरी सांगण्याचा छंद लागला आणि ती सुद्धा येऊन आज आपल्या धर्माच्या मंडपामध्ये श्रवण करण्याकरता गर्दी करत आहे. त्यांना सुद्धा नैवेद्याची गण्यता थोडीच आहे. आणि 47 वर्षापर्यंत कार्य टिकून राहणं, कार्य टिकून ठेवणं हे सुद्धा काही साधं सोपं नाही. त्याचं कारण ग्रामस्थ मंडळी, अजून कमिटी मंडळी, सगळं काही काम धंदा करणारी मंडळी एकामेकाच्या एकोप्याने करत आली आहेत. म्हणून इथपर्यंत आपला हे कार्य टिकलेलं आहे. आणि तो भगवान परमात्मा आपल्याकडून प्रत्येक वर्षी करून घेत आहे. हे सुद्धा आपण विसरता कामा नये. आणि अशा प्रकारे आणि सुंदर असं ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होत आहे. कारण सप्ताह म्हटलं की तिथं ज्ञानेश्वरीच्या पारायणाशिवाय त्या सप्त्याला शोभा नाही. आणि दुसरं विण्याच्या पाऱ्याशिवाय सप्त्याला किंमत नाही. या दोन गोष्टी जर सप्त्यामध्ये नसल्या ना तर फारशी तेवढी काही नुसतं कीर्तन सप्त्यात महत्व जेवढं मिळत नाही ना तेवढं. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह किंवा सोहळा अखंड कशाला म्हणतात? जिथं अखंड विण्याचं पारा सुरू आहे त्याला अखंड हरिनाम म्हणतात. आणि अखंड हरिनाम म्हणजे सतत विना घेतल्यानंतर भगवंताचं नामस्मरण सुरू राहत असतो त्याला अखंड हरिनाम म्हणतात. आणि सुंदर असं ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होत असतो. परंतु पहिले सुंदर असा किती मंडळी असायची. एकेकाला एक ज्ञानेश्वरी दातार महाराज द्यायचे, एकेकाला दातार महाराज बोल्या गीता सुद्धा द्यायची. कारण त्यांची आठवण येईल म्हणजे आपली आठवण सुद्धा आपली आली म्हणजे असा जोमाने आपण प्रमाण केला ना तर नक्कीच आपली आठवण क्षणोक्षणाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि सुंदर पारायण त्यावेळेला सुद्धा व्हायचं आणि आता सुद्धा होत आहे. परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं, हे कशा करता करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते का करावं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही बोला महाराज तुम्ही आम्हाला म्हणता की ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं, का केलं पाहिजे, त्याचं महत्व काय आम्हाला का माहिती नाही का असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला सगळं काही माहिती आहे, मला सगळं काही ज्ञान आहे म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही करत आहात. परंतु ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं, कसं करायचं याचा जर आपण जर विचार केला तर एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि एकाला विचारलं की ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं.
त्यांनी बाबा उत्तर दिलं, चालत आलेली परंपरा म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं असं त्यांनी मला उत्तर दिलं. चालत आलेली परंपरा म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं नाही. बरोबर? चालत आलेली परंपरा म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं नाही. का? तर ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे ना, तो मायबापांना आपला धर्मग्रंथ. काय आहे? आपला धर्मग्रंथ. आणि तोच धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथाचं पारायण आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. परंतु चालत आलेली परंपरा म्हणून ते झालं नाही पाहिजे. म्हणजे हे परंपरा म्हणून करायचं असं नाही. त्याच्यातला भाव काय, त्याच्यातला विस्तार काय, त्याचं महत्व काय, त्याची फलश्रुती काय, त्याचा फायदा काय, हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. असं दुसऱ्या एका ठिकाणी गेलो आणि तिथे एका आजीबाईला विचारलं, आजीबाई ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं? त्या आजीबाईने प्रश्न दिला. त्या आजीबाईने सांगितलं की महाराज, सुनबाई सकाळी एक टाइम नाश्ता देत नाही, सुनबाई सकाळी एक टाइम दुधाचा ग्लास देत नाही. पण इथं आलो, पारायणाला आलो की एक टाइमाचा नाश्ता मिळतो, इथे दूध मिळतो, म्हणून दूध मिळतं म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं नाही. नाश्ता मिळतो म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं नाही. असं एका ठिकाणी गेलो, तिथे एका ठिकाणी महाराजांना विचारलं ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं? तर त्याने सांगितलं, काय सांगितलं? शेजारचं गाव करतं म्हणून आम्ही करतो. बघा, ज्ञानेश्वरीचं पारायण चालत आलेली परंपरा म्हणून करायचं नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण नाश्ता मिळतं, दूध मिळतं म्हणून करायचं नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण शेजारचं गाव करतं म्हणून करायचं नाही. तर ज्ञानेश्वरी सारखा हा धर्म ग्रंथ आपल्याला जो प्राप्त झालेला आहे ना, तो जगाच्या पाठीवर कुठेच आपल्याला सापडणार नाही. आणि हे जग हे चाललंय ना, हे सगळं आपल्या धर्म ग्रंथाचा आधारावर चाललंय. हे सगळं आधारित आधार म्हणजे संप्रदाय आहेत ना, हे आपल्या धर्म ग्रंथाच्या आधारावर सगळे चालत आहेत. आणि आपला धर्म ग्रंथ जो आहे ना, तो आपला धर्म ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा, सगळ्या धर्माचा काय आहे? आधारस्तंभ आहे. तो काय आहे? पाया आहे. पाया मजबूत असावा लागतो. अशा प्रकारे म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण चालत आलेली परंपरा म्हणून करायचं नाही. सकाळी दूध मिळतं प्यायला म्हणून करायचं नाही. नाश्ता मिळतं म्हणून करायचं नाही. शेजारचं गाव करतं म्हणून करायचं नाही. तर हा आपला काय आहे? धर्मग्रंथ आहे. आणि हा धर्मग्रंथ जो आहे ना, तो कधी आपल्याला प्राप्त झाला आपल्या जीवनामध्ये? तर माईबापांनो, कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं काय होणार होतं? युद्ध होणार. बरोबर? पण युद्ध होणार होतं, हे कशामुळं? हे आपल्याला नंतर होणार. आपल्याला फक्त आता ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं, त्याची फलश्रुती काय, याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. आणि उर्वरित वेळ आपल्याकडे जी आहे ना, बरोबर 6-5 मिनिटं कमी असताना आपल्याला सेवा आठवायची आहे, असा मला आणि तुमचा संदेश आलेला आहे. नाहीतर मी तर आपल्या गावामध्ये वारकरी म्हणून जुना 30-35 वर्षाचा, परंतु प्रथमच आपल्या गावामध्ये आणि आजची प्रवचन सेवा आणि भगवंताच्या आणि चरणावर परत आहे. तुम्हाला द्यावी तितकी नंदिता थोडी आहे की 47व्या वर्षामध्ये आणि आम्हाला
आपण संधी प्राप्त करून दिली हे आमचं परम भाग्य समजतो आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांचा मी आभारी आहे. आणि अशा प्रकारे हे आपला धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, परंतु हे आपल्याला प्राप्त कधी झालं आणि त्याची सेवा आपल्याला कधीपासून करायला मिळाली त्याचं महत्व आपल्याला मी सांगणार आहे. आणि त्या कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाचा रथ पोचलेला कशा करता युद्ध करण्याकरता. मग ते युद्ध होण्याच्या अगोदर अर्जुनाला मोह निर्माण झाला. आता कोणाचा मोह निर्माण झाला, कशाचा मोह निर्माण झाला हे सगळं नंतर सांगणार आहे. जे ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं महत्व सांगून झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनाला मोह निर्माण झाला. कशाचा मोह निर्माण झाला? आपुलकीचा मोह निर्माण झाला. त्याला सगळी कोण दिसली हो? आपली दिसली, घरातली दिसली, म्हणून त्या अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि मग त्याचा मोह घालवण्याकरता खूप खूप समजावून सांगितलं. कोणी? खासदारांनी. कोणी? भगवान कृष्ण परमात्म्याने समजावून सांगितलं. कोणाला? अर्जुनाला. अरे अर्जुना, आता तू यांच्याशी काय कर? धर्मयुद्ध कर. ते कोणतं युद्ध होतं? कौरव आणि पांडवांचं धर्मयुद्ध होतं. आणि ते धर्मयुद्ध तू आता कर. त्या धर्मयुद्धाच्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि अर्जुन मोहग्रस्त झाला, मोहाने घासून गेला. अर्जुन घाबरून गेला की ह्या सगळ्यांना, आपल्या जवळच्यांना, आपल्या घरच्यांना, आपल्या भावकीला, ज्यांच्याकडून धनुर्विद्या शिकलो अशा गुरु द्रोणाचार्यांना, शकुनी मामांना, काकांना आपण मारायचं आणि हे राज्य मिळवायचं. हे बरोबर नाही. कोणाला वाटलं? अर्जुनाला वाटलं. आणि अर्जुन युद्ध करण्याकरता नकार देत असताना अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि तो मोह नष्ट करण्याकरता, तो मोह घालवण्याकरता भगवंताला आणि ते कार्य करावं लागलं. आणि ते कार्य करत असताना एक गीतेचा अध्याय, एक गीतेच्या अध्यायातील श्लोक आणि श्लोकातून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्मा मार्गदर्शन करू लागले. आणि हळू अर्जुनाचा मोह नाहीसा झाला. आणि मग तीच भगवद्गीता त्या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितले. ते ज्ञान, गीतेचं ज्ञान भगवंताने कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. ते कुठे सांगितलं? आता मी तुम्हाला इथं सत्याच्या प्रवचनामध्ये सांगतो, तिथं सांगितलं का? कुठे सांगितलं? रणांगणामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये. म्हणजे तिथं ते ज्ञान ऐकण्याची कॅपॅसिटी नव्हती. बघा, आपल्याला भांडण झालं आणि मध्ये दुसरा जर कोणी आला आपल्याला, आपण सांगायला किंवा ज्ञानेश्वरी सांगायला किंवा गीतेचा एखादा श्लोक सांगायला जर आला तर त्याच्याकडे आपलं लक्ष जाईल का हो? जाईल का? नाही जाणार. परंतु ते ज्ञान ऐकण्याची जागा होती का? नाही. परंतु चतुरातू शिरोमणी, तो कोण आहे? चतुर आहे. किती चतुर आहे हे आपल्यालाही सांगता येणार नाही. आपल्याला वाटतं आपणच चतुर, आपली चतुराई कुठपर्यंत? अहो, आपली चतुराई देऊनपर्यंत, आपली चतुराई बागव नाक्यापर्यंत, आपली चतुराई लाल चौकीपर्यंत, आपली चतुराई कल्याणच्या रेल्वे स्टेशन पर्यंत, इथपर्यंत आपली चतुराई. परंतु तो कोण आहे? चतुरातू शिरोमणी. म्हणजे चतुरातला चतुर शिरोमणी भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. आणि ते ज्ञान अर्जुनाला सांगत असताना अजून दुसऱ्यांनी ऐकलं. कोणी? तेच ज्ञान संजयाने ऐकलं. संजयाने कसं ऐकलं?
तर संजयाला दिव्य दृष्टी होती. त्या माध्यमातून त्यांनी ते ज्ञान ऐकलं. कोणी? संजयाने ते ज्ञान ऐकलं. अजून तिथं तिसरा माणूस होता. कोण? हनुमंतराय. ध्वजस्तंभावरील वानर मूर्तिमंत शंकर म्हणजे हनुमंतराय त्या ठिकाणी कुठे होते? कुरुक्षेत्रावर कुठे होते? ध्वजस्तंभावरील वानर म्हणजे ध्वजाच्या स्तंभावर आणि हनुमंतराय बसले होते. आणि ते गीतेचं ज्ञान हनुमंतरायांनी सुद्धा ते ऐकलं. पण परिणाम असा झाला, ते ज्ञान अर्जुनाने ऐकलं. अर्जुन मोहाने मुक्त झाला. मोह अर्जुनाचा निघून गेला. परंतु माझे बापांनो, ज्या हनुमंताने ते ज्ञान ऐकलं ना, आणि ते ज्ञान हनुमंतराने ऐकून घेतल्यानंतर, ते ज्ञान ऐकल्यानंतर हनुमंतराय ज्ञानमय झाले. आणि असं ज्ञान हनुमंतरायाने ऐकल्यानंतर माई बापांनो, हनुमंतरायाचा एक नियम होता. कोणता नियम? हनुमंतराय सकाळी उठल्यानंतर पहिले आईचं दर्शन घ्यायचं. कोणाचं? अंजनी मातेचं दर्शन घ्यायचं. आणि मग घरातून ते कुठे जायचे? प्रभूच्या सेवेला जायचे, प्रभूच्या कार्याला जायचे. कोण? हनुमंतराय. परंतु एकही दिवस आईचं दर्शन न घेता हनुमंतराय गेला नव्हता. परंतु जे ज्ञान हनुमंतरायांनी ऐकलं ना, गीता तत्वज्ञान हनुमंतरायाने ऐकलं ना, ते ज्ञान ऐकल्यानंतर हनुमंतराय भारावूनच गेले. आणि जो रोजचा नेम होता ना, अंजनी मातेचं दर्शन घेऊन बाहेर पडायचं ना, तो आईचं दर्शन घेण्याचा नेमच विसरला. कोण? हनुमंतराय नेमच विसरला. आणि एक दिवशी हनुमंतरायांना आठवण आली. हनुमंतरायांना आठवण आली. कशाची? की असं कोणतं ज्ञान की त्या ज्ञानाने आणि मी भारावून गेलो आणि माझा नेमच मी विसरलो, असं आठवण हनुमंतरायांना आली. की जो नेम मी केल्याशिवाय घराचा उंबरठा सुद्धा ओलांडत नव्हतो, आणि ते आणि नेम आज माझ्या हातून चुकत आहे. मग त्यावेळेला हनुमंतरायांना अंजनी मातेची आठवण आली. आणि मग जे तिथून उडी मारली ना, कोणी? हनुमंतरायाने थेट अंजनी मातेच्या जवळ. आणि अंजनी मातेला सांगितलं की माते माफ कर, की मी रोज तुझं दर्शन केल्याशिवाय बाहेर पडत नव्हतो. परंतु काय करणार की असं मी ज्ञान ऐकलं, की ते ज्ञान ऐकल्यानंतर तुझं दर्शन करण्याकरता सुद्धा मी विसरलो. असं ज्यावेळेला हनुमंतरायांनी अंजनी मातेला सांगितलं ना, त्यावेळेला अंजनी माता सुद्धा काय झाली? अतिशय आणि विचार करू लागली की असं कोणतं ज्ञान भगवंताने सांगितलं आणि ते ज्ञान हनुमंतरायाने ऐकावं आणि हनुमंतरायाने नित्यने मत विसरावं. असं कोणतं ज्ञान हनुमंतरायाने ऐकलं. त्या वेळेला अंजनी मातेने हनुमंतरायांना विनंती केली की असं कोणतं ज्ञान तुम्ही श्रवण केलं की त्या ज्ञानाने तो असा नित्यने विसरला, ते ज्ञान तुम्हाला सांग, अशी आज्ञा, अशी प्रार्थना अंजनी मातेने कोणाकडे केली? हनुमंतरायांच्याकडे केली. परंतु अशी विनवणी अंजनी मातेने हनुमंतरायांच्याकडे केल्यानंतर माई बापांनो, हनुमंतरायाने सांगितलं की आई, ते ज्ञान तुला सांगण्याकरता माझ्या सुद्धा लक्षात राहिलं नाही. असं ज्या वेळेला
अंजनी मातेला हनुमंतरायाने सांगितलं. त्यावेळेला अंजनी माता भारावून गेली की जे ज्ञान हनुमंतरायाने आई श्रवण केलं आणि ते श्रवण केल्यानंतर हनुमंतराय त्याचं नेम विसरला आणि ते ज्ञान आता मी विचारतो तर ते मला सांगण्याकरता सुद्धा त्याच्या लक्षात राहिलं नाही. असं ते तत्वज्ञान तरी कोणतं असं अंजनी माता विचार करू लागली. मग त्या वेळेला अंजनी माता पुन्हा हनुमंतरायाला विचार करू लागली, विचारू लागली की हनुमंतराया तुला हे ज्ञान सांगितलं कोणी? त्या वेळेला हनुमंतरायाने नाव सांगितलं. कोणाचं? पिताच्या मुलाचं. मग कोणाचं सांगितलं? भगवंताचं सांगितलं की आई तेच ज्ञान आणि त्या भगवंताने मला सांगितलं. मग ते कोणाच्या निमित्ताने सांगितलं असं अंजनी मातेने विचारलं. मग ते ज्ञान भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं. मग अंजनी मातेने विचार केला, मग त्या अर्जुनाला तरी माहिती असावं, मग तो अर्जुन ते ज्ञान मला सांगू शकेल अशी विनवणी अंजनी मातेने हनुमंतरायाच्याकडे केली. आणि आईचा आग्रह, आईचा हट्ट म्हणून हनुमंतरायाने अंजनी मातेच्या जवळून उडी मारली. तो थेट कुठे गेला? कुरुक्षेत्रावर गेला, युद्धाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी राहून उतरला कोण? हनुमंतराय. आणि हनुमंतरायाने अर्जुनाला विनंती केली की अरे अर्जुना, जे ज्ञान भगवंताने तुला सांगितलं आणि तू मोहातून मोहग्रस्त झालेला आणि तुला मोह केला, ते ज्ञान माझ्या आईला अर्थात अंजनी मातेला आणि ते ज्ञान ऐकायचं आहे. पण त्या ठिकाणी अर्जुनाने सुद्धा नकार दिला. का तर तो अर्जुन कुठे होता? कुरुक्षेत्रावर होता. ते रणांगण सोडून तो जाऊ शकत नव्हता. परंतु हनुमंतरायाने काय युक्ती केली? लगेच अर्जुनाला हनुमंतरायाने खांद्यावर बसवलं आणि तिथून उड्या जो मारला ना, तिथे अंजनी मातेच्या जवळ आलं. आणि त्या अर्जुनाला विनंती केली. कोणी? अंजनी मातेने. ते हे अर्जुना, असं कोणतं ज्ञान त्या भगवंताने सांगितलं आणि हनुमंतराय त्या जीवनातील नेमच विसरला? असं कोणतं ज्ञान तुम्हाला सांगितलं की मोहाने ग्रस्त झालेला तू सुद्धा मुक्त झाला? असं कोणतं ज्ञान भगवंताने तुम्हाला सांगितलं? ते ज्ञान आता तुम्हाला सांग अशी विनवणी कोणी केली? अंजनी मातेने केली. बघा, ज्याच्या करता सांगितली, ज्याला सांगितलं ज्ञान, तो अर्जुन सुद्धा म्हणतो की ते ज्ञान मला सांगता येणार नाही. झाली का? म्हणजे जो हनुमंतराय नेम विसरला, ज्या अर्जुनाचा मोह गेला, ते ज्ञान हनुमंतराय सांगू शकत नाही. अर्जुन अंजनी मातेला सांगू शकत नाही. अंजनी माता थोडीशी भारावून गेली. मग ज्याच्या करता सांगितलं त्याला सांगता येत नाही. ज्याने ऐकलं तो सांगू शकत नाही. मग ज्याने सांगितलं तो तर सांगेल ना. सोपं आहे ते तर सांगेल ना. लगेच अंजनी मातेने भगवंताचा काय केला? धावा केला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. लगेच पांडुरंग भगवान परमात्म्याला तिथं प्रगट केलं. कोणी? अंजनी मातेने प्रगट केलं. आणि अंजनी मातेने पांडुरंगाला प्रश्न विचारला, हे देवा, जे ज्ञान हनुमंतरायाने ऐकलं आणि तो नेम नित्याचा नेम विसरला, जे ज्ञान ऐकल्याने अर्जुनाचा मोह निघून गेला, असं ते ज्ञान हे भगवंता ते तू आता मला
अशी इच्छा प्रगट केली. कोणी? अंजनी माते. कोणाकडं? देवाकडं. त्यावेळेला भगवंताने अंजनी मातेला सांगितलं, तुम्ही बोर केलेलं नाही, कारण आता आपल्याला सवय लागलेली आहे की नुसते विनोद ऐकायची. त्याच्यामुळं आणि पहिलाच प्रवचन आहे या गावामध्ये आणि त्यातल्या त्या शूटिंग चालू आहे. मग काहीतरी बोलण्यापेक्षा लगेच एखादी माझी फिल्म काढते आणि मग माझ्या नावाचा त्याला काय येतं, बरोबर ना? बरोबर ना? आणि साध्या 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 गोवाची तक्रार लगेच व्हायरल होत असतो. आणि मोठ्याने किती जरी केलं, मोठ्यांच्या घरच्याने किती जरी केलं तरी ते झाकून जातं. आणि तुमच्या आमच्या सारख्याही थोडंसं जरी केलं ना, लगेच क्षणामध्ये त्याची बातमी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या आमच्या सारख्यांच्या घरामध्ये जर झालं, तुमच्या आमच्या सारख्यांच्या हातून जर झालं तर लोक लगेच सांगतील त्याला सत्याच्या मानवामध्ये टाळ येऊन सुद्धा उभं राहून देऊ नका, त्याला सत्य सुद्धा येऊ देऊ नका, अशी तुमच्या आमची चर्चा करते. म्हणून काही विरोधाचा भाग सांगण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं पारायण आहे ते का करावं याच्यावर मी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे. नाहीतर पहिलाच प्रवचन आहे मला. अगोदर तीर्थ प्रवचन मला आमच्या कृष्ण मामाने, परंतु काही कारणास्तव ते मधीच ते काय झालं, कॅन्सल झालं. ते आले म्हणून ते मी प्रगट केलं. परंतु मी भाग्यवान आहे, तुमचा आभारी आहे की प्रथम सेवा मला 47 वर्षामध्ये प्राप्त झाली. हे तुमचं मी ऋणी आहे. अशा प्रकारे आणि सेवके सांगितलेले काम येथे उत्पन्न कामाने सेवकाप्रमाणे या ठिकाणी मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय सांगत होतो की ते ज्ञान भगवंताला अंजनी माता सांगत आहे की ते ज्ञान मला तू आता सांग. इथं आलो होतो ना आपण, बरोबर ना? कोण सांग, कोणाला सांगतं? अंजनी माता कृष्ण परमात्म्याला सांग, बरोबर? आणि बघा कृष्ण महाप्रभू त्याच वेळेला इथं आला. अशा प्रकारे ते तत्वज्ञान आणि अंजनी माता सांगत आहे भगवंताला असं कोणतं ज्ञान की ते ज्ञान तू मला सांग. परंतु भगवंताने अंजनी मातेला सांगितलं की अंजनी आई, मी फक्त ते ज्ञान आणि ते ज्ञान फक्त द्वापार युगामध्ये एकदाच सांगितलं. कोणाला? अर्जुनाला. ते आता पुढे सांगणार नाही असं ज्या वेळेला अंजनी मातेला सांगितलं ना, त्यावेळेला अंजनी माता कशी काय झाली, छिन्न झाली. आणि माई बापांनो, तेच गीतेचं तत्वज्ञान भगवान परमात्म्याने जे लोप पावलेलं जे ज्ञान होतं ना, तेच लोप पावलेलं ज्ञान भगवान परमात्म्यानं ते ज्ञानोबारायांच्या रूपाने ते डोकलेलं ज्ञान तुमच्या आमच्यासाठी प्रगट केलं. आणि त्या ज्ञानाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून लोकले जाण जगी ठिकणे लगी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवी असं लोकलेलं ज्ञान जे होतं ना, ते भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार घेतला. आणि ते लोकलेलं ज्ञान तुम्हा आम्हाला साध्या सरळ मराठी भाषेमध्ये प्रगट करून दिलं. ते हे नाम ज्ञानेश्वरी. असं लोकलेलं ज्ञान भगवान परमात्म्याने आणि तुमच्या आमच्यासाठी प्रगट करून दिलं. ही एक ज्ञानोबारायांची आणि आगली आणि वेगळी काय आहे, क्रांती आहे. परंतु ज्या ज्ञानोबारायांनी महान असा गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण तुमच्या आमच्यासाठी केला ना, हे तुमचं आमचं काय आहे, परम भाग्य आहे. नाहीतर ज्ञानेश्वरी काय ही आपल्याला कळाली नसती. हे लोक पावलेलं ज्ञान ज्ञानोबारायांनी
अवतार घेऊन आणि ते काम करावं लागलं. हे कोणाकरता अवतार घेतला ज्ञानोबारायांनी? तुमच्या आमच्या करता अवतार घेतला. आणि ज्या ज्ञानोबारायांनी अवतार घेतला ना, त्या अवतारामध्ये ज्ञानोबारायांना कोणी चांगलं बोलत नव्हतं. आलंकीमध्ये ज्ञानोबारायांना त्या इंद्रायणीच्या ओंजळवर पाण्याला कोणी शिवू देत नव्हतं. कोणाला? पितळाच्या मुलाला. ज्ञानोबारायांना ओंजळवर पाणी शिवू देत नव्हतं. ज्ञानोबाराय कुंभारवाड्यामध्ये जर खापर मागायला जर गेलं तर कोणी खापर मिळू देत नव्हतं. आणि दिलं तर लगेच काय करायचं? त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे. नवे नवे ज्ञानोबाराय अलौकिक क्षेत्रामध्ये जर भिक्षा जर मागायला जर गेले तर ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये कोणी भिक्षा सुद्धा वाढू दिली नाही. आणि माई बापांनो, ज्यांनी ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये भिक्षा वाढलेली होती ना, त्याच ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये वाढलेल्या भिक्षेच्या झोळीमध्ये काही कुटील कारस्थान लोकांनी माती मिसळल्याचं आंबेडकर महाराज काम केलं. म्हणजे त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना इंद्रायणीच्या पाण्याला शिवू दिलं नाही, ज्ञानोबारायांना खापर मिळू दिलं नाही, ज्ञानोबारायांना भिक्षा मागू दिली नाही. नवे ज्ञानोबारायांचं अलौकिक असं नाव वाढत गेलं ना, ते सुद्धा काही तिथल्या लोकांना सहन झालं नाही. इतकी हलाखीची परिस्थिती ज्ञानोबारायांनी त्या वेळेला पाहिली. परंतु ज्ञानोबारायांनी कोणालाही काय दोषी भाषेमध्ये ज्ञानोबारायांनी कोणालाही प्रत्युत्तर दिलं नाही. म्हणून ते संत पदाला काय झाले? प्राप्त झाले. म्हणजे त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अवहेलना करणारी माणसं होती. परंतु होती ना, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी जो ग्रंथ निर्माण केला ना, या ग्रंथाच्या शेवटी सुद्धा ज्ञानोबारायांनी पसायदानातून विश्व श्री गुरु निवृत्ती रायांकडे विश्वात्मक देवाला प्रार्थना केली, जे खरांची व्यक्ती सांग. ज्ञानोबारायांनी म्हणजे ज्यांनी अवहेलना केली, ज्यांनी खापर मिळू दिलं नाही, ज्यांनी इंद्रायणीच्या पाण्याला शिवू दिलं नाही, ज्यांनी भिक्षा वाढली नाही, ज्यांनी अवहेलना केली, त्यांच्याकरता सुद्धा तेच मागणं मागितलं. आणि तुमच्या आमच्या आपण हरिपाठ घालतो, भजन करतो, तुमच्या आमच्या करता सुद्धा त्यांनी तेच मागितलं. काय मागितलं? खळांची व्यक्ती सांग, दुरितांचे तिमिर म्हणजे खळ असतील त्यांच्यामध्ये सज्जनपणा प्राप्त हो, अशी तुमच्या आमच्याकरता ज्ञानोबारायांनी शुद्ध अशी सात्विक आणि चांगली मागणी मागली. आपण असं तर जाऊ दे, त्यांच्याकरता आपण काय चांगलं मागायचं, परंतु ते ज्ञानोबा होते. आणि अशा प्रकारे ज्या ज्ञानोबारायांची त्या काळामध्ये हलाखीची परिस्थिती निर्माण झाली ना, त्याच ज्ञानोबारायांचं मायबापांना 2025 ला ज्ञानोबारायांच्या 750व्या जयंती महोत्सवाच्या वर्षी 15 ऑगस्ट म्हणजे गोकुळ अष्टमी हा ज्ञानोबारायांचा जन्मदिन. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आणि ज्ञानोबारायांचा जन्मदिवस एकच नाही. ज्या स्थितीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, त्या स्थितीला ज्ञानोबाराय सुद्धा जन्माला आले. म्हणून 2025 च्या 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा आणि जयंती उत्सव 750 आणि त्या जयंती उत्सवाच्या 750व्या जयंती उत्सवाच्या दिवसाला मायबापांनो ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या कलशाला सोन्याचा कलश लागला. किती तोल्याचा? 20 तोल्याचा. किती तोल्याचा? हो, तोल्या गेल्याचा नाही. तुम्ही जर ऐकला नसेल तर आता जर ऐकला तर तुम्ही सुद्धा हाकून जा. बरोबर ना? कलशाला आहे, बरोबर ना? किती तोल्याचा? तोल्याचा नाही, किलोचा. किती किलोचा? 1.25 किलोचा, 2.5 किलोचा? नाही. आता ऐका, तो ज्ञानोबारायांच्या शिखराला जो सोन्याचा कलश जो बसला ना, अतिशय शुद्ध सोन्याचा,
शुद्ध सोन्याचा आणि किती किलोचा 22 किलो 544 ग्राम. तुम्ही मला तुला कसा माहित? बरोबर ना? मला कसा माहित ना? आपले कॅमेरामॅन आहेत ना, त्यांना विचारा, प्रकाश दादांना विचारा, या मंडळींना विचारा. तो कलश वजन करायला मी होतो पुण्यात. नाही, खरं सांगतो मी, माझं खोटेपणा सांगत नाही. आदरणीय गुरुनामगुरु कबीर महाराज यांचे चिरंजीव चैतन्य महाराज कबीर आणि आदरणीय संस्थांचे विश्वस्त ते आहेत. आणि 8-10 दिवस तिकडेच होतो आणि आपल्या भागातून बऱ्यापैकी देणगी गेली आणि ज्यांनी 1 लाखाची देणगी दिली ना, त्यांच्या घरी ज्ञानोबायांची चांदीची पादुका आल्या. म्हणजे ते सुद्धा भाग्यवान आहेत. आणि 22 किलो 544 ग्रॅम हा ज्ञानोबायांच्या कलशाला सोन्याचा कलश बसला गेला. आणि जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या कलशाला सोन्याचा कलश आहे. इतर ठिकाणी आहे, मोठा दाखवला जातो, परंतु त्याला सोन्याचा मुलामा दिलेला. फक्त एकच ज्ञानोबारायांच्या आणि समाधी मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश बसला गेला. म्हणजे ज्ञानोबारायांचा सोन्याचे दिवस आलं की नाही? म्हणून का आलं सोन्याचे दिवस? का आलं? हे सगळं ज्ञानोबारायांनी काय केलं? पूर्वीच्या कालचं सण केलं. म्हणून ज्ञानोबारायांचे सोन्याचे दिवस आलं. आणि ते ज्ञानोबाराय ज्यांचं सोन्याचे दिवस आलं ना, ते त्या समाधीतून आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतात. आणि त्या आशीर्वादाच्या वर्षावानं 47 वर्षापर्यंत आपण हे देऊळ गावामध्ये उत्सव साजरा करतो. याची सुद्धा आपण आठवण ठेवली पाहिजे. म्हणून मी काय सांगितलं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं की जे लोकलेलं ज्ञान होतं ते ज्ञान काय झालं, ज्ञानोबारायांनी अवताराला येऊन आणि ते ज्ञान तुमच्या आमच्यासाठी सोपं करून ठेवलं. म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलं पाहिजे. आणि ते ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये होतं वर्षानुवर्ष. त्याला फार महत्व आहे. आणि सुंदर असं वातावरण, सुंदर असं मंदिर, सुंदर असं देवाची मूर्ती, सुंदर असं देवाच्या मूर्तीला सजावट केली आहे. कारण का मंदिराची व्याख्या केली आहे. म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, ग म्हणजे रम्यता. असं जिथं वातावरण ना त्याला मंदिर म्हणतात. काय ठिकाणी म्हणजे मंदिर असं असावं गावचं की घरामध्ये जर आपल्याला काही कंटाळा जर आला तर असं वाटावं की तिथे राहून मला शांत करावं. असं गावचं मंदिर आपल्या असावं. आणि ते मंदिर आपलं आहे. आणि सुंदर असं प्रशस्त पुढं आपण आणि प्रशस्त असा गावाला सोडल्यानंतर मंडप प्रशस्त केलेले आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये एकमेव भगवंताचा भव्य दिव्य आणि असा प्रांगण आपल्या देऊळ गावामध्ये आणि झालेलं. त्याचं कारण त्याची कृपा तुमच्यावर झाली म्हणून हे सगळं तुम्ही करू शकलं. आणि तुम्ही आणि फक्त काय आहे, निमित्त आहे. आपलं सगळं करून घेणारा कोण आहे? तो आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताल विश्वा मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. म्हणजे अशा प्रकारे म्हणून मला दिलेली वेळ आणि इथं संपुष्टात आलेली आहे. तरी सुद्धा फक्त आणि फक्त 2 मिनिटं घेतो. अशा प्रकारे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताल विश्वा मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र कशाला म्हटलं जातं आणि त्या धर्मक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचे युद्ध का झालं त्याचं एकमेव कारण पूर्वी कुरु नावाचा एक राजा होऊन गेला. आणि तो कुरु राजा म्हटलं, लवकर करतो राजा म्हटलं की राजाला, पूर्वीच्या राजाला काय असायचं, दुसऱ्या देशावर जाऊन ते काय करायचे, स्वारी करायचे. आणि दुसऱ्या देशाची संपत्ती जिंकून आपल्या देशामध्ये ते आणायचे. असा पूर्वीच्या राजाला काय होता, छंद होता. आणि तो छंद कुरु राजाला होता. आणि त्या कुरु राजाने देशोदेश जिंकले आणि संपूर्ण जमीन जिंकला गेला. आणि असं सर्व करता करता तो कुरु नावाचा राजा होता ना पूर्वीचा, तो माणूस झाला की तो वयाने म्हातारा होतोच ना, तसा तो कुरु राजा वयाने म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यानंतर एक दिवशी तो दिवंगत झाला. दिवंगत झाला म्हणजे तो मरण पावला. आता मरण पावल्यानंतर तिथल्या लोकांनी ठरवलं की आपला राजा आपल्यासाठी सगळं काही चांगलं करून गेले
देश देश जिंकून आणि आपल्यासाठी त्याने संपत्ती, घर, जमीन जुळला हे सगळं आपल्यासाठी त्याने सांभाळून ठेवलेलं आहे. म्हणून चांगल्या करणाऱ्या माणसाचं कुठेतरी नाव राहावं असं तिथल्या लोकांनी ठरवलं. आणि ठरवल्यानंतर आता राजाचं नाव आजरामर राहील कसं असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी ठरवलं की ह्या गुरुराजाच्या नंतर ह्या गुरुराजाचं नाव अमर राहावं. म्हणून त्यांनी ठरवल्यानंतर त्या संपूर्ण हस्तिनापुराच्या विस्तीर्ण पटांगणाला, त्या जागेला, त्या क्षेत्राला कुरुक्षेत्र नाव, म्हणून त्या जागेला कुरुक्षेत्र हे असं म्हटलेलं आहे. आणि त्या कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं काय झालं, धर्म युद्ध झालं. म्हणून त्याला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. मग त्या धर्मक्षेत्रावर, त्या कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं काय झालं, युद्ध झालं. ते कशामुळे झालं, कशामुळे झालं, मग क्रिकेटच्या मॅचच्यामुळे नाही. तर ते युद्ध जे झालं ना, ते भाऊ बंदकीच्या वाढ वडिलांच्या इष्टेटीमुळे झालं. बरोबर ना. अशा प्रकारे आणि मग ते भाऊ बंदकीच्या वाढ वडिलांच्या इष्टेटीवर कौरव आणि पांडवांचं काय झालं, युद्ध झालं. आणि ते युद्ध कसं व्हायचं माहिती आहे तुम्हाला. आपण सगळ्यांनी वाईट टीव्ही जेव्हा होते ना, तेव्हा सगळं वाईट टीव्हीवर आपण महाभारत पाहिलं की नाही. कलर टीव्ही होत्या का तेव्हा, नव्हते. मग तेव्हा आपण तो महाभारत लागायच्या टायमाला घरी असायचो ना, घरी अहो काँग्रेस मला असायचो आपण कुठं शेतावर, नाही तर आवडीला असतो, नाही तर भात कापणीला असतो. तिथून तो ती वेळ झाली की आपण यायचं काय बघायला, महाभारत बघायला यायचं की नाही. टीव्हीला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. मग तो महाभारत चालू झाला की मग काय व्हायचं, यदा यदा युद्धर्मस्य. आता लगेच तुम्हाला त्या ब्लॅक अँड व्हाईटच्या टीव्हीची आठवण आली असेल ना, यदा यदा युद्धर्मस्य. आज तो तिथून सुरुवात करायची. आणि मग ती सुरुवात झाली की मग काय व्हायचा, शंखनाद व्हायचा. बरोबर ना, शंखनाद व्हायचा. आणि शंखनाद झाल्यानंतर काय व्हायचं, हरिपाठ. काय व्हायचा, शंखनाद झाला की लगेच काय व्हायचा, युद्ध व्हायचा. तो कधी व्हायचा, त्याच्यामध्ये सूर्य उगवलेला पण दिसायचा. बरोबर ना. सूर्याचा उदय झाला की लगेच शंखनाद व्हायचा. शंखनाद झाला की लगेच कौरव आणि पांडवांचं काय व्हायचं, युद्ध व्हायचं. सूर्योदय झाला, शंखनाद झाला की लगेच युद्धाला सुरुवात व्हायची. आणि मग युद्धाला सुरुवात झाल्यानंतर ते युद्ध कधी संपायचं माहिती आहे का, लगेच सूर्यास्त झाल्यानंतर. म्हणजे सूर्य मावळला की लगेच शंखनाद व्हायचा आणि ऑटोमॅटिक युद्ध बंद व्हायचं. म्हणून त्याला म्हणतात धर्म युद्ध. म्हणजे धर्माचे युद्ध व्हायचं, ते नीतीने युद्ध व्हायचं. म्हणून त्याला म्हणतात युद्ध. आणि तुमच्या आमच्या होतात त्या काय होतात, भानगडी आणि मारामाऱ्या होतात. त्या पण कधी, दिवसा, रात्री होतात. त्या पण गाडीच्या काचा काढ्या करून. बरोबर ना. असं म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवा मामका पांडवा शैवची उपमत संजय श्लोकाचा पूर्व पीठिका. आणि संपूर्ण न सांगता थोडक्यात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र या दोनच शब्दावर आणि बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे वेळ संपुष्टात होती तेवढी संपलेली आहे. का संपलेली आहे त्याचं कारण, आपण वेळेला जर महत्त्व जर दिलं तर नाही तर आपले सगळं कार्यक्रम बोगस व्हायला लागलेले आहे. आणि प्रवचन जर आपण 6:30ला जर संपवला तर हरिपाठ 7ला चालू करणार. 7ला हरिपाठ चालू झाला की तो 8:30ला कीर्तनाची वेळ झाल्यानंतर तो संपणार. मग जेवायला जाणार, मग 9:30ला इथं येणार. म्हणजे सगळ्या कार्यक्रमांचा आपल्या हातूनच आपण काय बिघडा करून ठेवणार. म्हणून वेळेला आपण महत्त्व दिलं पाहिजे. पण वेळेला आपण महत्त्व देत नाही. आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. 8:30ला कीर्तन आहे ना आपला, तर 8:15ला कीर्तनाचा विना आपला उभा राहायला पाहिजे. 8:30ला कीर्तनाचा विना कीर्तनकाराच्या हातामध्ये गेला पाहिजे. तो बाबा तिकडून येईल, बरोबर त्याच्या हातामध्ये वेळच राहत नाही. रात्री एक बाबाने 1 तास कीर्तन केलं आणि
सावर शून्य घेऊन सावर शून्य अशा प्रकारे आणि मग त्यांच्या हातामध्ये एकच तास उरत असतो. वेळेला महत्व दिलं पाहिजे. आपण वेळेला महत्व देत नाही. आपला साखरपुडा जर असला ना अहो नवरदेव 2:15 टायमिंग किती तर दिलेला असतो आपण हा 12चा टायमिंग दिला. नवरदेव 2:15 त्याच्या आमच्या महाराजांचा साखरपुडा होता. 2:15 नवरदेव मंडपात आला. इकडं विधी सुरू झाला आणि अनाउन्समेंट झाला. पात्र काय आहे जेवणाऱ्यांनी जेवायला चल. आता इकडे विधी सुरू आणि जेवणारी जेवायला येत आहे का विधीला काही महत्व? जर आपल्याला विधीला महत्व द्यायचं असेल वेळेवर सगळं उरकायचं असेल ना तर आपण 12 वाजता कार्यक्रमाच्या मंडपामध्ये आपण पोहोचलो हे आपलं कर्तव्य आहे. पण आपण काय वेळेवर पोहोचत नाही माहिती आहे तुम्हाला? कशामुळे पोहोचत नाही आपण वेळेवर? बेडवाले आलेले नसतात का बस आलेली नसतं तुम्हाला आपल्याला बोलायचा नाही. जर आपण ज्याच्यामुळे आपल्याला उशीर होते ना आणि तो उशीर जर आपल्याला होऊ नये त्याच्याकरता तिच्या जोडीला आता समजलं तिच्या जोडीला अजून एक जण बोलवायचं. तिला वेळेवर आमचं सगळं आटोपलं पाहिजे. आता माणूसचं काम म्हणत नाही भाई म्हणून बरोबर ना. म्हणून अशा प्रकारे वेळेला आपण महत्व दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे झालेली सेवा भगवान पांडुरंगाला परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी हेच जे काय मी बोललो माझ्या बाप्पा याच्यातलं काही माझं नाही. हे तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आणि साधू संतांचा आशीर्वाद आणि हे सगळं ऐकून श्रवण केलं आणि हे ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा हे सगळं पारायण करून ज्याच्यामधून जे काही मिळवलं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कुठे काही मी शिकायला गेलेलो नाही, कोणत्या संस्थेमध्ये शिकायला गेलेलो नाही. हे सगळं ऐकून हे सगळं वाचून आणि मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे जेवढं काही तुम्हाला एक तास मी सांगितलं ते कुठलं काही मी पाठ करून आलो नाही. जे काही माझ्या बालबुद्धीतून जे काही निघालं ते तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आता तर ओघ चालेल त्याचे ऐकायचे आणि तशीच्या तशी लोकांना सांगायची. नाही ज्ञानेश्वरीचं पारायण, नाही गाथेचं पारायण, नाही ग्रंथाची साधना पाठ करायचं. पोपट कसा आपल्या आपण दरवाजामध्ये ठेवलेला कोणी आला की म्हण राम राम तसा तो शिकवलेला पोपट जसा म्हणतो ना तसं आता चाललेलं आहे. अशा प्रकारे आणि सेवा आणि माझ्या वाट्याला या वर्षीची आपल्या समस्त ग्रामस्थांच्या मार्फत आमचे राजा मृदे यांनी फोनवरून आणि संपर्क केला. महाराजांना म्हटलं चालत काही हरकत नाही. आणि आज सुद्धा घरी तयारी करीत असताना आमच्या प्रकाश दादाचा फोन आला की महाराज येतात की नाही, मी तयारी करतो म्हणजे मी माझ्या वेळेवर मी येतो आणि वेळेवर इथं मी पोहोचलेला आहे आणि वेळेवर सेवा संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील तर उदार अंतकरणाने क्षमा करा. बोलत असतो तो चुकत असतो, चालत असतो तो हरकळत असतो. याप्रमाणे भगवंताचा प्रसाद समजा आणि भगवान परमात्म्याने तुम्हा समस्त ग्रामस्थांना अशी कृपा करावी की पुढे येणारा चौथा तप 48वा वर्ष आणि चौथा तपाचा वर्ष आपल्या तालुक्यामध्ये असा उत्सव झाला नसेल असा तुमच्या हातून तुमच्या ग्रामस्थांच्या हातून तो उत्सव व्हावा अशी भगवंताकडे तुमच्यासाठी अपेक्षा करतो. आणि त्या 48व्या वर्षाकरता चौथ्या तपाकरता तुम्ही सगळी मंडळी असली पाहिजे. नुसता मोठा करा हे सांगून उपयोगाचं नाही. म्हणजे तुम्ही सगळे असली पाहिजे असं तुमच्या सगळ्यांच्या करता मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. म्हणून आता तुमच्या सगळ्यांच्या करता मी प्रार्थना केली. पण सगळी जण आता 500-500 रुपये देऊन जा म्हणजे मला सुद्धा तुकाराम मिळाला किंवा महिन्याच्या वारीला आलेला तेव्हा उपयोगाला नाही. गंमत केली असं काही नाही. आपली माती आपली माणसं, परंतु आपलीच माणसं आपली माती करायला लागलेली आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. झालेली सेवा समर्पित करून
याच ठिकाणी श्रीला पुनराम देतो. कुंडली गौराई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. सोनी वज्रावे पसाय गान गलाची वेंकटी सांडो Wow.